भगवान श्रीकृष्णाने गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये सांगितलेलं आहे का उस पश्चात उस परम पद परमेश्वर को भली भांति खोजना चाहिए जिसमें गए पुरुष फिर संसार में लौट कर नहीं आते. आणि मी सुद्धा त्याच पूर्ण परमेश्वराला शरण गेलो असं भगवान श्रीकृष्णाने सांगितले. स्वतःच म्हणताय. म्हणजे तुम्ही जर तो तत्वदर्शी संत जर शोधला हा. तर यदा कदाचित तुमचं सर्व एकदम सोपं होऊन जाईल. कुराण शरीफ असो, बायबल असो, गुरुग्रंथ साहेब असो, कोणताही धर्माचा ग्रंथ असो, त्यातून ते आपल्याला त्या पूर्ण परमेश्वराची माहिती सांगतात. मी परत सांगतोय की गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणताय की आपण ते स्थान शोधलं पाहिजे की तिथे गेल्यानंतर आपण परत येणार नाही आणि मी स्वतः त्याला शरण गेलेलो आहे. मग तो उत्तम पुरुष. गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मला काही जी तुम्ही आज मंदिरामध्ये जाऊन जी मूर्ती पूजा करून जी काही अपेक्षा ठेवलेली आहे ती तुमची इथे पूर्ण होणार. हे सगळं सांगतंय कोण आहे हा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल. मोठा प्रश्न मला हा आहे सर की तुम्हाला एवढं सगळं कसं माहितीये? तुमचं गुरु कोण आहे? एवढं म्हणजे एवढं ज्ञान सर? तर हे सगळं ज्ञान तुम्हाला आतापर्यंत सांगितलं हे भगवान श्रीकृष्णानेच सांगितलं आणि भगवान श्रीकृष्णानेच त्या पूर्ण परमेश्वराबद्दल पण माहिती दिलेली. म्हणून लोकांना सुख नाहीये. म्हणून लोकांना सुख नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या कर्जातून मुक्त होत नाही तोपर्यंत ते तुमचं शरीर असावं, तुम्हाला या सृष्टीवरती लागणारी सुख समृद्धी असावा. एक्झॅक्टली राईट वे सिलेक्ट करावं लागणार. यस. मग सर आपण चाललोय कुठे? आपण स्वर्ग लोकांपर्यंत. आणि त्यापुढे? 84 लाख येऊन. आणि त्यापुढे? विनाश. आणि जर ही भक्ती घेतली तर मुक्ती. म्हणजे कुठे? तत्लोक, ज्याचं प्रमाण आपण जाणून घेऊया. पण त्याच्यासाठी विधी लागेल. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, अभंग, कीर्तन, नेहमी गुंजतो भगवद्गीतेचा सार. नमस्कार दर्शक हो, मी प्रोफेसर सोनाली आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते महासतलोक चॅनल मध्ये, जिथे घेतला जातो सत्याचा शोध. आज आपल्या सोबत आहे मनोज दास, जे गेल्या काही वर्षांपासून शास्त्र अनुकूल भक्ती साधना करतात. चला तर मग जाणून घेऊया भगवद्गीतेमधले गूढ रहस्य. नमस्कार सर. नमस्कार. सर, भगवद्गीता ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. असं म्हटलं जातं की जन्मापासून मृत्यूपर्यंतचा पूर्ण प्रवास हा भगवद्गीतेमध्ये आहे. हो आहे ना. आणि एवढंच नव्हे तर कानून मध्ये सुद्धा हात ठेवून भगवद्गीतेवर शपथ घेतली जाते. जो कहूंगा सच कहूंगा, सच की सिवाय कुछ नाही कहूंगा. सर, एवढं काय आहे भगवद्गीतेमध्ये? आपण काय करू, गीतेमध्ये ते तसे 700 श्लोक दिलेले. अच्छा. पण आज आपण कामामध्ये इतकं व्यस्त आहे की आपल्याला श्रीमद भगवद्गीता वाचायलाच वेळ नाहीये. तर बरोबर. अगदी आपण एक 15 ते 20 श्लोकांमधून त्या श्रीमद भगवद्गीतेचं काय रहस्य आहे त्याच्यामध्ये दडलेले ते थोडक्यात आपण मृत्यूपासून तर मुक्तीपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया की नेमकी आपण करतोय काय, अडकलोय कुठे आणि आपण सुटू कसू शकतो, तिथपर्यंत पोहोचू कसू शकतो. हे आपण सद्भक्तीतून मुक्ती, शास्त्र अनुकूल भक्ती, पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीता प्रमाण ठीक. आपण जाणून घेऊया. आपण राहतो कुठं हे जाणून घ्यायचं आपल्याला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून. अच्छा. की आपण राहतो कुठे आणि आपल्याला करायचं काय आणि आपल्याला जायचं कुठे, ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. तर आपण पहिलाच टॉपिक जाणून घेऊया की आपण मृत्यू लोक मध्ये राहतोय, ज्याला नाशवंत म्हटलेलं आहे. अच्छा. त्याचं प्रमाण गीतामध्येच सांगितलेलं आहे. गीता अध्याय 11 श्लोक 32 मध्ये सांगितलेलं आहे. आपला तिथे नाश होणार आहे, कारण आपण मृत्यू लोकात राहतोय म्हणजे आपला नाश होणार आहे तिथं. अच्छा. मग आपल्याला काय करायचं, जर नाश होणार आहे तर मग आपल्याला थोडस जसं आपण 21 ब्रह्मांड आहे तर आपण थोडस बाहेरून हा विचार करूया गावाच्या की माणूस जन्म दुर्लभ हे मिलना बारंबार, जैसे तरुवर से पत्ता तूट गेले बहु न लगता डार. म्हणजे हा माणूस जन्म फार अनमोल आहे. जसं की एखाद्या झाडाचं पान तुटतं, ते तुटल्यानंतर परत लागू शकत नाही, तसं माणूस जन्म भेटलाय तो परत मिळणार नाही आपल्याला. म्हणून आपण सत्य जाणून घेतलं पाहिजे. नाही जाणून घेतलं तर मग आपला जन्म हा 84 ला जाणार आहे. नरसे फिर पशु की जे गद्दा बैल बनाय 56 भोका अमल बोरे काही करोडी चरणी जाई. आणि याच प्रमाण गीतामध्ये पण दिलेलं आहे. गीता अध्याय 2 श्लोक 22 मध्ये दिलेलं आहे का ज्या पद्धतीने आपण हे कपडे चेंज करतो ना, त्याच पद्धतीने आपला आत्मा हा दुसऱ्या योनीला जाणार आहे. मग आता तिथंच गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये काय सांगितलेलं आहे की आपला आत्मा काही मरत नाही, तो अविनाशी आहे.
आणि हा आपल्याला परमात्मापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला ह्या जन्म मरणातून मुक्त व्हायचंय. आणि जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला परमेश्वराचं नाम घ्यावं लागणार आहे, राम नाम घ्यावं लागणार आहे. आणि आपण ते जर नाही घेतलं तर मग शेवटी होतं काय की राम नाम कडवा लागे मिठे लागे दाम, विधवा मी दोन गये माया मी निनारा. म्हणजे होतं काय की आपल्याला जर कधी कोणी समजावत असेल किंवा आपण जर गीता वाचलेली नसेल, आपल्याला जर समजलेलं नसेल, तर आज आपण ज्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहे किंवा जी माया आज आपण जमा करण्याचं जे काही काम करतोय, परमेश्वरापासून आपण वंचित राहिलेलो आहे. आणि जर नाही परमेश्वर समजलं तर जेवढं कमवलंय ते पण मिळणार नाही शेवट, ज्यावेळेस आपला आपला अंतिम श्वास ज्यावेळेस बंद होणार आहे. आणि जे कमवलंय ते नाही आणि परमेश्वर पण नाही मिळणार. शेवटी आपला मानव जन्म वाया गेलेला आहे. मग आता परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक सद्गुरू पाहिजे. आणि तो सद्गुरू ज्यावेळेस आपल्याला पूर्ण गुरु मिळतो ना, त्यावेळेस आपल्यावरती आलेले संकट आणि आपल्याला तो असं काही ज्ञान देतो की जेणेकरून आपण त्या ज्ञानाने आपण मुक्तीपर्यंत पोहोचतो आणि परमेश्वरापर्यंत पोहोचतो. पण आता सध्या झालंय काय की आपण ज्या गावामध्ये राहतो ना, त्याच गावामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे इतरही धर्मांचे लोक राहतात बरोबर. सगळे. पण मग आता सध्या चाललंय काय, आपल्या सगळ्यांचंच चाललंय, आपल्यासह सगळ्यांचं चाललंय की आपण गावातून बाहेर निघालो का जो तो ज्याच्या त्याच्या तीर्थस्थानाला जातोय. बरोबर आहे सर. हो. पण मग आपण इथं मूर्तीपूजामध्ये एकदम पूर्ण विलीन होऊन गेलेलं आहे. हो. प्रत्येकच जण म्हणजे प्रत्येक यांचंही म्हणणं असं आहे की आमच्याच परमेश्वरानं सृष्टी रचलेली आहे. यांचंही म्हणणं तेच आहे की आमच्याच परमेश्वरानं सृष्टी रचलेली आहे. मग जर हे सगळे म्हणतात की मग परमेश्वर तर एकच आहे, मग तो कोण आहे? बरोबर आहे तो सर. आपल्याला जाणून घ्यायचा. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण मग झालं काय की आपण प्रत्येक जण ह्या तीर्थांना जातोय, तर इथं दिलेलं आहे की आपण हे जे मंदिर बघतोय इथं, हा. हे तीर्थस्थान बघतोय आणि इथे हे काही ऋषी पण बसलेले. हो. यांनी यांच्या हातामध्ये आपल्याला बुक्स दिसत आहे. पण झालं काय की वेद पडे पर भेद ना जाणे बाचे पुराणाट्रा पत्थर की पूजा करे भुले सृजनार. म्हणजे यांनी आपल्याला मूर्तीपूजेमध्ये इतकं विलीन करून ठेवलेलं आहे की आपण त्या पूर्ण परमेश्वरापासून वंचित राहिलोय. खरंय सर. हो. मग आपल्याला या त्रिगुण मायामध्ये त्यांनी अडकवून ठेवलेले. ही जी त्रिगुण माया आहे, जसं की आपण जाणून घेऊया की त्रिगुण माया म्हणजे काय. की गीतेचा 15वा अध्याय 16 आणि 17वा जो काही श्लोक आहे त्याच्या माध्यमातून दिलंय की हे झाड आहे, हा जो आहे हा 5 रूपी संसार आहे. आणि जेणेकरून हे जे पानं दिसत आहे हे आपण आहे, हा 5 रूपी संसार आहे. आणि ह्या 3 फांद्या आहे की जे त्रिगुण माया आहे. आणि त्याच्यावरती अक्षर पुरुष आणि अक्षर पुरुष आहे आणि हा उत्तम पुरुष आहे. याचं प्रमाण श्रीमद भगवद्गीता 15 श्लोक 16 ते 17 मध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला काय करायचंय की ही जी त्रिगुण माया आहे, या मायेतून आपण सुटलं पाहिजे. कारण यांनी गीता अध्याय 14 श्लोक 5 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ह्या त्रिगुण मायामध्ये आपल्याला आपला आत्मा अविनाशी आहे आणि त्याला आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. जोपर्यंत आपण ह्या त्रिगुण मायातून सुटत नाही याच्या पलीकडे, तोपर्यंत आपण पूर्ण परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही किंवा आपली मुक्ती होऊ शकत नाही. सर मी तुम्हाला इथे थांबवते जरा. ब्रह्मा, विष्णू, महेश बरोबर. यामध्ये विष्णूंचे जे अवतार आहेत, विठ्ठल रुक्माई झाले, त्यानंतर श्रीकृष्ण झाले. आपण यांना अविनाशीच म्हणतो ना सर? नाही, पण अविनाशी कसं म्हणू शकतो? कारण त्यांना तर आई वडील आहे. कारण त्यांनी असं अवतार proof आहे? हो आहे. त्याचं प्रूफ आपलं श्रीमद देवी भागवत पुराणमध्ये दिलेलं आहे. अच्छा. हो, श्रीमद भागवत देवी पुराणमध्ये दिलेलं आहे. तर हे जे ब्रह्मा, विष्णू, महेश ते हे सुरुवातीला झाले. मग यांच्यानंतर यांचे अवतार तयार झाले. जे पण काही आहे. मग हे तर यांना तर आई वडील आहे. मग आता आई वडील कसे, तर आपण त्याचा बघू शकतो की गीता अध्याय 14 श्लोक 4 मध्ये सांगितलेलं आहे की प्रकृती देवी आणि बीजोक स्थापन करणेवाला. आणि मग त्याच्याच खाली 5 नंबरला दिलेलं आहे की हे त्रिगुण माया आहे. म्हणजे दुर्गा देवीपासून आणि काळ निरंजनापासून ह्या तिघांची उत्पत्ती झालेली आहे. अरे बापरे! म्हणजे सर आपण तर यांचीच पूजा करतो. आपण काय सर्व पूर्ण पृथ्वीवरची लोकं जवळपास यांचीच हे करतात. आता नाही म्हणता आपण येशूचं पण जर बघितलं तर त्यांचाच अवतार असं म्हटलं जातं. नाही, यांची हां. पूजा नाही, यांची साधना आपल्याला करायची. यांची पूजा नाही करायची, यांची साधना आपल्याला करायची. अच्छा. साधना कशा स्वरूपात करायची आहे, जसं की आपण घर जरी आपलं असलं हां. तरी आपण नगरपंचायतीला जो काही टॅक्स भरतो बरोबर. जरी आपलं असलं, हां. तसं हे जे 21 जे ब्रह्मांड आहे हे यांचं आहे. हं. म्हणजे जसं की गणपती असेल, पार्वती असेल, हे शंकर पार्वती असेल, विष्णू लक्ष्मी असेल, हे जे 5 प्रधान आहे अच्छा. या 21 ब्रह्मांडांचे, हं. तर आपल्याला यांचा टॅक्स द्यायचा आहे, तो साधनेच्या मार्फत द्यायचा आहे. जेणेकरून आपल्याला त्यांची मूर्ती पूजा नाही करायची.
तर ते साधनेच्या मार्फत द्यायचं आहे. तर ते आपण बघूया पुढे जाऊन की हो, सर. काय विषय ते, नक्कीच. की आता आपण इथं बघितलं का यांनी वेद पडे पर वेद न जाणे बाचे पुराण 18 पत्थर की पूजा करे भोले श्री जनारा. म्हणजे आपण ह्या ऋषींमुळे मूर्तीपूजामध्ये पूर्ण विलीन झालो आणि त्यांनी त्रिगुण मायामध्ये आपल्याला अडकवून ठेवलं. म्हणून आता आपल्याला शास्त्रांची ओळख करून घेऊन आणि शब्दांचा अर्थ समजून आपल्याला हे जे इथं उलटा वृक्ष दिलेला आहे, तर आपल्याला तो वृक्ष सरळ पद्धतीने आपल्याला मुळाला पाणी घालून आपल्याला ते पूर्ण परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचायचंय. जसं की तुम्हाला आता सांगितलं की याच्या माध्यमातून की क्षर अक्षर आणि परब्रह्म. तर आपल्याला ह्या परब्रह्मासाठी आपल्याला त्या सरळ वृक्षाला पाणी घालून आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत जायचंय. दुसरी गोष्ट की आता आपलं शरीर आहे, जे आपलं शरीर आहे, तर आपल्या शरीरामध्ये जे काही चक्र दिलेले त्याच्यामध्येच परमेश्वर बसलेले, देव बसलेले. ज्याला आपण कुंडलिनी चक्र म्हणतो. हो, जे कुंडलिनी चक्र म्हणतो, जे नाभी कमल असेल, कंठ कमल असेल, हे सगळं आपल्या शरीरामध्ये दिलेलं आहे. तर मग हे आपल्याला जाणून घ्यायचंय आणि त्याचं प्रमाण जर पाहिजे असेल तर गरुड पुराणमध्ये दिलेले सार उद्धार एक छोटं गरुड पुराण आहे. 14-16 त्याचा कोड नंबर आहे. त्याच्या 238 पेज वरती त्याचं स्पष्ट प्रमाण दिलेलं आहे की इन चक्रों में गणेश ब्रह्मा विष्णू जीव आत्मा तथा गुरु व्यापक ब्रह्म का चिंतन करना चाहिए. म्हणजे हे आपल्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर पंचीकरण म्हणून आहे, त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. घट रामायण म्हणून एक बुक्स आहे, त्याच्यात पण दिलेलं आहे. 24 प्रमाण म्हणून आहे, त्याच्यात पण दिलेलं आहे. म्हणजे हे आपण कधी उघडूनच बघितलं नाही, म्हणून आपल्याला आपल्या शरीराची कधी ओळखच झाली नाही की आपलं शरीर काय. बरोबर आहे सर तुमचं. म्हणजे आपल्या शरीरात सर्व देव आहे. संपूर्ण आपल्या शरीरामध्येच देव आहे. अच्छा. जे 5 चक्र आपण म्हटलेलं आहे. आता आपण विचारतो की आता हे जे त्रिगुण माया दाखवलेली आहे, पण खरं तर आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काही यज्ञ दिलेले, त्या यज्ञाद्वारे आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. जसं की धर्म यज्ञ, ध्यान यज्ञ, हवन यज्ञ, प्रणाम यज्ञ आणि ज्ञान यज्ञ. अच्छा. तर आपण हे यज्ञ जाणून घेऊया की धर्म यज्ञ म्हणजे काय, की आपण जी माया कमवतोय, म्हणजे जी माया कमवतोय आपण, तर त्यातला योग्य ठिकाणी ह्या आपल्याला पूर्णेश्वराची पाकळी दान करायचंय. त्याला आपला एक छोटासा तो यज्ञ झाला. ध्यान यज्ञ म्हणजे की ज्या वेळेस आपल्याला आपल्या शरीराची संपूर्ण जाणीव होते, त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गुरु मिळतो. त्या गुरुकडून आपल्याला हे संपूर्ण चक्रांची आपल्याला विधी मिळते. विधीच्या माध्यमातून आपल्याला मंत्रजाप मिळतो आणि तो मंत्रजाप आपण केल्यानंतर तो ध्यान यज्ञ होतो. अच्छा. हो. आणि त्याच्यानंतर हवन यज्ञ, की जे आपल्या घरामध्ये जो काही आपल्याला पूर्ण परमेश्वराची जी आपल्या घरामध्ये काही जी प्रतिमा असेल त्याच्या समोर आपल्याला एक घीच म्हणजे गावठी तुपाचा दिवा लावून आपल्याला तो यज्ञ तिथं पूर्ण करायचा आहे. आणि 5वा यज्ञ की जेणेकरून गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये सांगितलंय की आपल्याला दंडवत प्रमाण करायचं आहे. म्हणजे आपलं जे संपूर्ण शरीर आहे हे आपल्याला संपूर्ण परमेश्वरासमोर झोकून आणि दंडवत प्रमाण करून आणि हे संपूर्ण शरीर तुम्हाला अर्पण. हा. आणि ज्ञान यज्ञ, जे की आपलं आता दोघांची आपली पूर्ण परमेश्वराबद्दल डिस्कशन चालू आहे. याला 5 यज्ञ. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीनं आपण बघितलंय का परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग कसा आहे. तर थोडक्यात आपण जाणून घेऊया की आपला मुद्दा हा होता की श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण गुढ रहस्य कशा पद्धतीने जाणून घेऊ शकतो. तर ते आपण काही श्लोकांमधून जाणून घेऊया की नेमकी आपण अडकलोय कुठे, आपण करतोय काय आहे, आपला स्वभाव काय आहे, आपण त्या स्वभावाच्या माध्यमातून जाणार कुठे आणि पूर्ण परमेश्वर कोण आहे आणि आपल्याला त्याची माहिती कशी मिळू शकते, हे आपण थोडक्यात ह्या श्रीमद भगवद्गीतेच्या काही श्लोकांमधून आपण जाणून घेऊ. जसं की पहिला श्लोक आहे गीता अध्याय 14 श्लोक 5 मध्ये दिलेलं आहे की हे अर्जुन, सतगुण रजगुण और तमगुण ये प्रकृती से उत्पन्न 3 गुण अविनाशी जीव आत्मा को शरीर बांधते. आता तुमच्या लक्षात आलं का, इथं काय दिलेलं आहे का गीता अध्याय 14 श्लोक 5 मध्ये काय म्हटले का हे जे सतगुण रजगुण तमगुण म्हणजे हे कोणते आले, ब्रह्मा विष्णू महेश. आता हे काय करताय की आपल्याला आपला आत्मा अविनाशी आहे आणि त्यांनी आपल्याला आता शरीरमध्ये बांधून ठेवलं. अच्छा. आता आपल्याला काय करायचं, जर यांनी बांधून ठेवलं तर मग आपल्याला आपली मुक्ती होऊ शकत नाही. होईल का? नाही होऊ शकत. मग आता आपल्याला काय करायचं, पहिले यांच्या इथून आपल्याला निघायचंय. हो, पण त्याच्यासाठी काही विधी आहे ते आपण पुढे जाऊन बघूया. राहिला विषय, आपण परंपरेनुसार वागतोय. जसं की त्या काळात जी काही सिच्युएशन होती, तर त्या सिच्युएशनला आपण हे जे काही सण वगैरे होते, जे पण काही असतील, जी परंपरा आज आपण जोपासतोय, जसं की दिवाळी असेल, गणेश उत्सव असेल, जे पण काही आहे, तर गीता अध्याय 7 श्लोक 20 मध्ये सांगितलंय कि उन भवों को कौम न डारा जिनका ज्ञान हरा चुका है वे लोग अपने स्वभाव से प्रेरित होकर नियम को धारण करके अन्य देवी देवों को भजते पूजते रहते.
म्हणजे याचा विषय काय हा. की आपण ह्या त्रिगुण मायेतून सुटण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर अजून त्याच्यात अडकत चाललेलो आहे. तर रूढी परंपरानुसार जसं की आपण दिवाळीचं उदाहरण घेऊया, हो सर. कारण आपल्यासाठी हिंदू धर्मासाठी किंवा सगळ्यांसाठीच तो सण सगळ्यात मोठा साजरा केला हो जातो. सर. तर विषय असा आहे की त्यावेळेस ज्यावेळेस सीताला सोडवून आणलं रामाने, हम्म. तर ती आणल्यानंतर काहीतरी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी गेला. आणल्यानंतर त्यांनी ती दिवाळी वगैरे साजरी केली. पण तिच्यावरती तिथल्या आजूबाजूच्या लोकांवरनी काही डाऊट घेतले, की सीता पवित्र नाही. मग त्याच्यानंतर तिला परत तिथून काढून दिलं गेलं. ती परत जंगलामध्ये गेली. जंगलामध्ये गेल्यानंतर तिला तिकडेच तिचे 2 मुले झाली. मग असा तिचा संपूर्ण संसार मोडून गेला. म्हणजे जेणेकरून तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. नंतर जमिनीमध्ये दहन व्हावं लागलं आणि तिथंच ती दिवाळी बंद झाली. पण तरी ती आज आपण परंपरानुसार आपण ती जोपासतोय. पण ती शास्त्राला धरून आहे का? नाहीये. नाहीये. तिचं शास्त्रात कुठं काही प्रमाण आहे का? नाही. नाहीये. मग हे होतं काय, की आपण आता जसं की परत आपण अजून एक उदाहरण घेऊया. म्हणजे गणपती उत्सव आहे. हो तर सर. त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी समजा हम्म. ते हम्म. गणपती उत्सव साजरा करायला सांगितला. का त्यावेळीची तशी परिस्थिती होती, की एक गाव एक गणपती पाहिजे. अच्छा. आज काय परिस्थिती आहे? आज तर गणपती आहे, डीजे आहे, लोक दारू पितात, नाचतात, भक्ती करणारे भक्ती करतात, टाइमपास करणारे टाइमपास करतात, गेम, एन्जॉयमेंट पण ते सगळं होतं. शास्त्राला धरून नाहीये ना. त्यावेळेची ती सिच्युएशन होती म्हणून. हो. म्हणून होतं काय, की आपल्याला हे आपलं जे वर्षभराचं जे शेड्यूल आहे, हम्म. या शेड्यूलने आपला एक स्वभाव बनतो. अच्छा. हो, तर तो स्वभाव काय आहे, का गीता अध्याय 7 श्लोक 15 मध्ये दिलेले आहे, की माया द्वारा जिनका ज्ञान हारा चुका है, ऐसे दूषित कर्म करने वाले मूर्ख लोग असुर स्वभाव को धारण किए मनुष्य में नीच मुझको भी नहीं बसते. म्हणजे देवाला पण पूजत नाहीत. पूजत नाहीये ते. म्हणजे हे त्रिगुण मायामध्ये ते इतके अडकलेले आहे, की ते पूर्ण परमेश्वरापासून वंचित राहिलेले. अरे बापरे. हो, आणि मग असा स्वभाव झाल्यानंतर, चुकीचा स्वभाव झाल्यानंतर माणूस कुठं जाऊन पडणार आहे? नरकाला जाऊन पडणार आहे. त्याचं प्रमाण दिलेलं आहे गीता अध्याय 14 श्लोक 18 मध्ये दिलेलं आहे, की जर आपला स्वभाव जर दूषित झालाय, तर आपण त्याचे परिणाम भोगण्यासाठी आपल्याला 84 लाख योनीला जावं लागेल. कारण आपण पूर्ण परमेश्वरापासून वंचित राहिलो. दूर-दूरच चाललोय. दूर-दूरच चाललोय. हो. पण तरी काही लोकांना अभिमान असतो, की आम्ही त्रिगुण मायाची खूप सारी भक्ती करतो, खूप सारं दान करतो हो. आणि खूप सारं काही अन्नदान करतो. हो. की त्यांना असा अभिमान असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे, की आम्ही स्वर्गलोकाला जाऊ. अच्छा. त्यांना तिकीट वैकुंठ, बुक झाली त्यांची. हो, तिकीट बुक झालेली आहे. हां. त्यांचं म्हणणं आहे, की आम्ही एवढी सगळी सेवा करतोय त्रिगुण मायाची, तर ठीक आहे, आम्ही स्वर्गालाच जाऊ. त्यांचं फुल कॉन्फिडन्सने ते सांगतात, की आम्ही 100% स्वर्गालाच जाऊ. पण इथं गीतेमध्ये सांगितलं, गीता अध्याय 9 श्लोक 21 मध्ये सांगितलेलं आहे, की जसं आपल्याकडे फॉर एक्झाम्पल समजा ₹200 आपण एखाद्या हॉटेलला जर जेवायला गेलो, तर ते फक्त आपण तिथं ₹200चं जेवण करू शकतो. तेवढंच खाऊ शकतो. हो. जसं यांनी हे त्रिगुण मायामध्ये जर फॉर एक्झाम्पल जर काही अन्नदान केलेलं असेल, काही आर्थिक मदत कुठे केलेली असेल, तर त्यांचं झालं ते छोटंसं पुण्य, हो. 1-2-4 दिवसाचं. हं. तर ते त्या स्वर्ग लोकामध्ये ते क्षणिक सुखासाठी जाऊ शकतात अच्छा. आणि पण ते परत मृत्यू लोकमध्ये येतात. अरे बापरे. म्हणजे वैकुंठाला गेल्यानंतर, स्वर्गलोकाला गेल्यानंतर ते परत मृत्यू लोकमध्ये येत आहे. म्हणजे तुम्ही बघितलं, की आपण जर अर्धवटच भक्तीमध्ये अडकलेलो आहे, तरी म्हणजे काही भक्ती न करता इथे गेलो तर नरकाला गेलो. त्याच्यानंतर जी आपण त्रिगुण मायाची जी केलेली आहे, ज्याला आपला अभिमान आहे, की आपण स्वर्गलोकाला जातोय, पण तिथून पण आपण 84ला येतोय. आणि आपण देवाची भक्ती का करतोय, की आपल्याला सिद्धी, परम गती आणि सुख, म्हणजे ज्या पण काही परमेश्वर पाहिजे, मेन पॉइंट सुखाचाच आहे, की सुखाचाच आहे. पृथ्वीवर आहे, भले ते स्वर कोणी बघितलं, नर कोणी बघितलं माहिती नाहीये. हं. पण भगवद्गीता सांगते तर ते ऑथेंटिकच आहे. ऑथेंटिक. ते एकदम कन्फर्म आहे. बरोबर. आता गीता काय म्हणते, हा. की गीता अध्याय 16 श्लोक 23 मध्ये गीताने काय सांगितलेलं आहे, का जो पुरुष शास्त्र विधि को त्याग कर अपनी इच्छा से मनमाना आचरण करता है, वो तो न सिद्धि को प्राप्त होता है, न परम गती न सुखो को. म्हणून लोकांना सुख नाहीये. म्हणून लोकांना सुख नाहीये. आणि जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर सुख पाहिजे असेल, तर परत आपल्याला गीता अध्याय 16 श्लोक 24 मध्ये सांगितले, का इससे इससे तेरे लिए इस कर्तव्य और कर्तव्य, हा. म्हणजे कर्तव्य और अकर्तव्य व्यवस्था में शास्त्रही प्रमाणे, म्हणजे तुझ्यासाठी तुला जर तुझ्या जीवनामध्ये जी काही सुख, समृद्धी, समाधान तुला जर पाहिजे असेल, हं. तर तुला शास्त्रांचा आधार घ्यावा लागणार, ना की मनमानी करावं लागणार. कारण तू मनमानी केलं तर तुम्ही बघितलंय, की असं पण 84 आणि तशी पण 84 जी अर्धवट जे आपण आज करतोय पूर्ण परमेश्वराला विसरून. मग त्याच्यासाठी आपल्याला आता शास्त्रांचा आधार कशासाठी घ्यायचा आहे, की ही संपूर्ण सृष्टी कोणी रचलेली, तो पूर्ण परमेश्वर कोण आहे, अच्छा. त्याचं प्रमाण गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 3 मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे,
की ती संपूर्ण सृष्टी रचलेली कोणी आहे. हं. म्हणून आपल्याला हे जाणून घ्यायचं की ही जी त्रिगुण माया आहे हं. तुम्हाला त्या 15 गीता अध्याय 15 श्लोक मध्ये 1 ते 3 मध्ये संपूर्ण सृष्टीचं प्रमाण क्लिअर झालेलं राहील की ही त्रिगुण माया कोण आहे, क्षर पुरुष कोण आहे, अक्षर पुरुष कोण आहे आणि उत्तम पुरुष कोण आहे, म्हणजे जो पूर्ण परमेश्वर कोण आहे त्याची तुम्हाला तिथे सविस्तर माहिती मिळेल. आता होईल काय की आपण शास्त्र आणले बी किंवा आपल्याला कुठं भेटले बी हो सर. तरी आपण वाचून यदा कदाचित आपल्या ती संपूर्ण सृष्टी लक्षात येऊ शकत नाही. नाहीच येणार सर. आता एवढे पुस्तकं इथे ठेवलेले आहेत. हं. पुस्तकांना बघूनच भीती वाटते, कोण एवढं वाचेल, कोणाला टाइम आहे. सर आता रील्सचा जमाना आलाय. 3 सेकंड मध्ये लोक डिसाईड करतात की पुढची रील बघू की नको बघू. बरोबर आहे. डायरेक्ट स्क्रोल डाऊन करतात. याच्यासाठी अजून एक अति सोपा पर्याय आहे. हं. तिथेच गीतामध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्हीच तुमच्या भाषेत सांगितलं की आता तितका वेळ पण नाही आणि रील्सचा जमान्यात मिळू शकत नाही. बरोबर सर. मग गीताने अजून आपल्याला सोपं करून दिलेलं आहे की जेणेकरून आपल्याला परत त्या गीताने सांगितलं गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये का तुम्ही म्हणजे तुम्हाला त्या परमेश्वराचं जर ज्ञान जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर परमेश्वर प्राप्ती किंवा सुख समृद्धी पाहिजे असेल हा. तर गीतेमध्ये 4 गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये सांगितलंय का उस ज्ञान को तू तत्वदर्शी ज्ञान एक पाठ जाकर समझ उनको भली भांति दंडवत प्रमाण करने से उनकी सेवा और कपट छोड़कर सरल पूर्वक प्रश्न करने से वे परम तत्व को भली भांति जानने वाले ज्ञानी महात्मा तुझे उस ज्ञान का उपदेश करेंगे. म्हणजे तुम्ही जर तो तत्वदर्शी संत जर शोधला हा. तर यदा कदाचित तुमचं सर्व एकदम सोपं होऊन जाईल, पूर्ण म्हणजे सोपं होऊन जाईल. आणि त्याला प्रश्न हो. विचारायचा, त्याला दंडवत टाकायचं, त्याला हो. आपल्या आयुष्याशी रिलेटेड सगळे क्वेश्चन्स करायचे क्वेश्चन आणि करायचे, तो तत्वदर्शी संत आपल्याला आन्सर करेल. आन्सर करेल आणि त्या पूर्ण तत्वाची म्हणजे ते पूर्ण तत्व आणि कोणतं. शास्त्रामधून हो आणि संपूर्ण शास्त्रांमधून संपूर्ण शास्त्रांचा आधार घेऊन धर्मग्रंथ असो. कोणताही असो, कुराण शरीफ असो, बायबल असो, गरुग्रंथ साहेब असो, कोणताही धर्माचा ग्रंथ असो त्यातून ते आपल्याला त्या पूर्ण परमेश्वराची माहिती सांगते. जसं की आपण इथं बघितलेलं आहे की गीता अध्याय 15 तुम्हाला 16-17 मध्ये सांगितलेलं आहे की क्षर अक्षर आणि उत्तम पुरुष. तर तो जो उत्तम पुरुष आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती ही व्यक्ती सांगेल जी तत्वदर्शी संत गीतेने सांगितलेली आहे. आणि गीतामध्ये जर परिपूर्ण परमेश्वराचं ज्ञान जर असतं हं. किंवा भगवान श्रीकृष्ण जर परिपूर्ण असते तर मग त्यांनी का हा श्लोक दिला असता इथं की तुम्ही गीता अध्याय 4 श्लोक 34 ला जा. त्यांनी परत सांगितलेले पुढे जाऊन की भगवान श्रीकृष्ण म्हणजे त्यांनी भगवान श्रीकृष्णाने गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये सांगितलेलं आहे का उस पश्चात उस परम पद परमेश्वर को भली भांति खोजना चाहिए जिसमें गए पुरुष फिर संसार में लौट करने आते. अरे वा. आणि मी सुद्धा त्याच पूर्ण परमेश्वराला शरण गेलो असं भगवान श्रीकृष्णाने सांगितले. स्वतःच म्हणताय. ते स्वतः म्हणताय. तुम्ही चेक करा आणि सत्याचा शोध घ्या. गीता अध्याय 15 श्लोक 4. मी परत सांगतोय की गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणताय की आपण ते स्थान शोधलं पाहिजे की तिथं गेल्यानंतर आपण परत येणार नाही आणि मी स्वतः त्याला शरण गेलेलो आहे. मग तो उत्तम पुरुष गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मग सर आपण चाललोय कुठे आपण स्वर्गलोकापर्यंत आणि त्यापुढे 84 लाख येऊन आणि त्यापुढे विनाश आणि जर ही भक्ती घेतली तर मुक्ती म्हणजे कुठे. तत्लोक ज्याचं प्रमाण आपण जाणून घेऊया. पण त्याच्यासाठी विधी लागेल. मग ती विधी कोण देणार. ती तत्वदर्शी संत देणार. मग त्याच्यासाठी आता आपण जर ते तत्वदर्शी संत आपल्याला भेटले तर आपल्याला ती विधी देणार आहे. अच्छा. हा की जसं की गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये सांगितलेलं आहे हम्म. ओम तत्सत ऐसे ये 3 प्रकार का सच्चिद ब्रह्म का नाम कहा गया है उसी से सृष्टि के आदि काल में ब्राह्मण और वेद तथा यज्ञादि रचे गए. म्हणजे ही संपूर्ण सृष्टी ज्यावेळेस रचली गेलेली आहे त्या पूर्ण परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला ह्या 3 मंत्रांचा आधार घ्यावा लागणार आहे. दिले की मग ओम तत्सत नाही हे सांकेतिक आहे. कोडवर्ड आहे. हे कोडवर्ड आहे. हे सांकेतिक आहे आणि याचे उत्तर तुम्हाला फक्त तत्वदर्शी संतच सांगू शकतो. जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हं. की आपल्या शरीराची आपल्याला पूर्ण ओळख पाहिजे. अच्छा. जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता आपण एकदम पूर्ण गूढ रहस्य जे काही आहे ते जाणूनच घेऊया की जेणेकरून जरी आपण त्रिगुण मायाची भक्ती करतोय आणि स्वर्गलोक प्राप्ती करतोय म्हणून आपल्याला पूर्ण परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्यांना सोडायचं नाही. अच्छा. तर आपल्याला त्यांना सोबत घेऊन आपल्याला त्या पूर्ण परमेश्वरापर्यंत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हो त्यांना सोबत घेऊन देवी पण. हो आणि जे म्हणजे कोणी त्यांची भक्त आहेत, हो त्यांना पण. हो त्यांची साधना करून आपल्याला इथून त्यांच्या जे काही हे त्यांचं लोक आहे जे 21 ब्रह्मांड जे आपण म्हणतो हं. यांच्या 21 ब्रह्मांडातून आपल्याला जाण्यासाठी त्यांची पण आपल्याला मदत घ्यावा लागेल. ती कशा पद्धतीने आपण जाऊन घ्या की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का ज्या वेळेस आपल्या संपूर्ण शरीराची आपल्याला ओळख होईल हं. कोणकोणते चक्र आपल्या शरीरामध्ये आहे, हं. तसंच आपल्याला इथं दिलेलं आहे का ओम तत्सत. मग आता हे झाले कोडवर. हं. मग आता हा जो ओम आहे
तर ह्या ओमच्या माध्यमातून तुम्हाला आता याचे आन्सर तत्वदर्शी संत हे संपूर्ण जे आपल्या शरीरामध्ये जे काही 7 चक्र आहे, ज्याचं प्रमाण की आपण बघू शकता का हे जे सार उद्धार गरुड पुराण आहे, ज्याचा कोड नंबर 16 आहे आणि याच्या पेज नंबर 238 वरती दिलेला आहे. बघायला भेटेल सर? हो, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दिले 238 पेज वरती. तुम्ही तिथे काय दिलेले एकदा तुम्हीच वाचून बघा काय दिलेलं आहे. 238 पेज वरती आहे का? एकच मिनिट सर. हा, 238 पेज वरती हा, इथे हा. 238 वर आहे. इथं हे तुम्ही वाचून बघा काय दिलेलं आहे. ओके, 75 इथे खत्म होतं आणि तिथून स्टार्ट होतंय. हम्म. इन चक्रों में क्रमशः गणेश, ब्रह्मा, विष्णु, शिव, जीवात्मा, गुरु तथा व्यापक परब्रह्म का चिंतन करना चाहिए. चाहिए. हा, पहिला दिलाय गणेश, दुसरा ब्रह्मा, तिसरा विष्णू, नंतर शिव, त्यानंतर जीवात्मा, त्यानंतर गुरु तथा व्यापक परब्रह्म. परब्रह्म. हा, मग हा परब्रह्म सर, परब्रह्म म्हणतात पण नेहमी कोडवर्ड ठेवलं जातं. हा परब्रह्म कोण आहे ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे पण सर. आता तुम्हाला एक एव्हिडन्स मध्ये इथे समजन असे अजून पण आहे हा. की जेणेकरून ज्याच्यामध्ये हे संपूर्ण जसं आता तुम्ही याच्यामध्ये बघितलंय की याच्यामध्ये आपले 7 चक्र दिलेले, गुरुचं सांगितलंय, परब्रह्माचं सांगितलंय, हे 5 देवांचं सांगितलेलं आहे आपल्याला. अच्छा. हो, तर अजून काही आपल्याकडे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ते दाखवू शकतो. ओके सर. आता सुरुवातीला आता हा जो गीता अध्याय 17 कोड गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये हे जे 3 कोडवर आहे आपण ते तसं विश्लेषण करूया. ओके सर. आता की हे ज्या ओम ज्या वेळेस तुम्हाला हा जर तत्वदर्शी संत ज्या वेळेस मिळेल ना त्यांच्याकडून तुम्हाला नामदीक्षा घ्यावी लागेल. अच्छा. हो, नामदीक्षा म्हणजे ते मंत्र हो, मंत्र देतील म्हणजे त्यांच्या सांगितलेल्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचंय अच्छा. जे काही असेल ते. मग आता आपल्याला हा जो ओम कोडवर जो आहे ना तर त्या प्रथम नामामध्ये आपल्याला हे जे काही 7 चक्र आहे याचे मंत्र मिळतात. अच्छा. आता आपण जाणून घेतलंय की आपल्या शरीरामध्ये जे काही कमळ आहे आणि हा जो इथं गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये आता हा ओम दिलेला आहे, हा सांकेतिक आहे, याचे कोड आपल्याला तत्वदर्शी संत सांगणार आहे. तर त्याचं उत्तर काय आहे की तेच सांगू शकता, पण आपण एक बघूया त्याचं काय आहे ते विश्लेषण बघूया, जसं की आपल्या गरुड पुराणमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आहे की आपल्याला हे जे काही 7 चक्र दिलेले हे आपल्याला यांची साधना करण्यासाठी म्हणजे यांचं मंत्र जाप करण्यासाठी, जसं की तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये बघितलं की बरेचसे लोक माळ घालताय, हो सर. याचं काही रहस्य तुम्हाला माहिती आहे का? सर, मला तर माहित नाही, पण मी एवढं ऐकलंय की गुरु करतात तेव्हा तुळशी माळ देतात किंवा नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे म्हणून तुळशी माळ काही लोक घालतात. की त्या माळीचं खरं रहस्य काय, का ज्यावेळेस आपल्याला पूर्ण गुरु मिळतो, ज्यावेळेस सद्गुरू मिळतो त्यावेळेस आपल्याला खरं त्या माळीचं रहस्य कळतं की जेणेकरून पुरातन काळातही परमेश्वर आता आहे आणि इथून पुढे राहणारच आहे. तर खरं तर त्या शिष्याला ज्यावेळेस काम होतं, तो ज्यावेळेस शेतीमध्ये काम करत होता, तो गुडघ्या एवढ्या चिखलामध्ये होता, तर त्याचा गुरु तिथेच होता. तर त्यावेळेस विचारलं की माझं जे काही मंत्र जाप आहे ते आता थांबतंय आणि मला ही माळ ठेवायची, तर मी कुठे ठेवू? मग त्यावेळेस त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं होतं की ही माळ सध्या तात्पुरतं तू चिखला असल्यामुळे तुला ठेवायला जागा नाहीये, म्हणून तात्पुरती तुम्ही शब्द परत लक्षात घ्या की तात्पुरती ती गळ्यात अडकावा आणि नंतर बाहेर निघाल्यानंतर तुला जिथे ठेवायची तिथे ठेवून घे आणि नंतर तुझं ज्यावेळेस काही मंत्र जापाची वेळ असेल त्यावेळेस तू ती करून घे. म्हणून खरं त्या माळीचं रहस्य ते, जसं की आता आपण जाणून घेऊ की हा जो ओम आहे, आता माळीचं कळलं की त्याच्यामध्ये 108 मणी असतात. आता आपल्याला काय करायचं, का ज्यावेळेस आपल्याला तत्वदर्शी संत मिळतो त्यांच्याकडून जाऊन आपण ज्यावेळेस आपण नामदीक्षा घेतो आणि ती नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला ते प्रथम नामामध्ये हे 7 चक्रांची आपल्याला दीक्षा देतात. मग ह्या प्रथम नामामध्ये आपल्याला ती दीक्षा दिल्यानंतर आपल्याला आता हे प्रथम नाम का म्हणायचंय हा पण एक मुद्दा पडतो की हे ब्रह्म विष्णू म्हणजे तुम्ही तर सांगितलंय का त्रिगुण मायामध्ये पण अडकता आणि परत आता मंत्र पण आपण त्यांचेच तुम्ही सांग म्हणजे त्याचा तो मला एक डाऊट होता की तुम्ही परत फिरून तुम्ही पण तिथेच येत आहे, मग पुढे हो. काय? तर मग आता आपण काय करणार आहे ना की यांची मूर्ती पूजा करणार आहे, आपण अच्छा. त्यांची साधना करणार आहे. आपण त्यांची मूर्ती पूजा नाही करणार आहे, आपण त्यांची साधना करणार आहे. तर ती साधना पण का करायची आहे हा. की जसं आपण इथं बघितलं गीता अध्याय 14 श्लोक 5 मध्ये इथं काय दिलेलं आहे का हे त्रिगुण माया आपल्याला आपला अविनाशी आत्म्याला बांधून ठेवलेलं आहे. हो, शरीरामध्ये. मग इथून आपल्याला सोडवण्यासाठी इथं त्यांची आपल्याला साधना करायची, जेणेकरून आपल्याला ते इथून मुक्त करतील आणि आपण पूर्ण परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी ते आपला रस्ता मोकळा करून देतील याच्यासाठी. आणि राहिला विषय आता आपण ह्या 21 ब्रह्मांडांमध्ये राहतो, मग इथली जी काही माया आहे किंवा इथलं जे काही सुख आहे, जसं आपण गीता अध्याय 16 श्लोक 23 मध्ये बघितलेलं आहे का इथं राहण्यासाठी आपल्याला जे काही सुख भोगायचंय, जे काही असतील आपल्या ज्या काही दिखाव्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्याचं जर सुख भोगायचं असेल तर आपल्याला जे 108 मंत्र दिलेले ना ते 108 पेक्षा जर यदा कदाचित आपण जास्त केले, उदाहरणार्थ घेऊ आपण 200 केले समजा, तर होतंय काय की आपण यांची आपल्याला दिवसाचं टॅक्स यांना फक्त 108च द्यायचा आहे आणि वर तुम्ही जर दिवसाला 200 मंत्र केले तर ते 92 रुपये यांच्या बँकमध्ये यांच्या अकाउंटला
जमा होणार आहे. मग अशी जी तुमची दररोजची जी रुटीन आहे, अशा ह्या रुटीन मध्ये यांच्याकडे हे एक्स्ट्रा जमा होत चालणार आहे. आणि ह्या पृथ्वीवरती, ह्या 21 ब्रह्मांडांवरती जे तुम्हाला काही, जी तुम्ही आज मंदिरामध्ये जाऊन जी मूर्तीपूजा करून जी काही अपेक्षा ठेवलेली आहे, ती तुमची, हो, ती तुमची इथे पूर्ण होणार आहे, ना की ती मूर्तीपूजा करून पूर्ण होणार आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या कर्जातून मुक्त होत नाही, तोपर्यंत ते तुमचं शरीर असावं, तुम्हाला या सृष्टीवरती लागणारी सुख समृद्धी असावा, आणि देणारे ते इथे हेच आहे. म्हणजे इंडायरेक्टली राईट वे सिलेक्ट करावं लागणार. येस. अच्छा. मग आता तुम्ही बघितलं, मग आता हे सगळं आपण हे 10 मिनिटापासून समजून घेतोय, हे सगळं सांगतोय कोण आहे, हा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल. मोठा प्रश्न मला हा आहे सर, की तुम्हाला एवढं सगळं कसं माहितीये? तुमचं गुरु कोण आहे? एवढं म्हणजे एवढं ज्ञान सर, एवढी मोठ्या पुस्तकाचं एकदम एका पेपरमध्ये, A3 साईज पेपरमध्ये तुम्ही मला आन्सर करताय, आणि ज्या ते पण सगळे प्रूफ्स आहेत. ज्या पद्धतीने परमेश्वराच्या दयाने जसं दासला समजलंय, ते तसं तुम्ही पण समजून घेऊ शकता, अगदी सोप्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीने, आणि एव्हिडन्स, जसं की प्रत्येक ग्रंथ तुमच्या समोर असेल, कोणत्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. जसं की तुमच्या घरी टीव्ही असेल तर तुमच्या घरी टीव्हीवरती साधना चॅनलवरती संध्याकाळी 7:30 वाजता गुरुजींचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे, तुमच्यामध्ये जितके पण काही प्रश्न असतील, त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या सत्संगाच्या माध्यमातून मिळू शकतात. मराठी माणसाला समजेल अशी भाषा आहे सर. हो, हिंदीमध्ये पण आहे. हा. मग तुम्हाला जर हिंदी समजत असेल तर तुम्ही संध्याकाळचा बघू शकता. हा. जर मराठी पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी एक 5:55 ला असतो, एक लोकशाही चॅनल आहे, अच्छा. सकाळी असतो तो, एक 5:55 ला त्याचा टायमिंग आहे, 1 तासाचा तो पण असतो. तुम्ही तिथं पण तो बघू शकता. ओके. आणि तुम्ही मोबाईल वरती पण तो सर्च करू शकता. म्हणजे तुम्ही जर टाकलं ना की संत रामपालजी महाराज, म्हणजे तुम्हाला जर मराठी पाहिजे असेल ना तर तुम्ही युट्यूबला जाऊन टाकू शकता की संत रामपालजी महाराज लोकशाही चॅनल एपिसोड 1 क्रमांक, तर अच्छा. तुम्हाला संपूर्ण तिथं तुमच्या मोबाईल वरती माहिती मिळू शकते. अच्छा. पण आता आपण जे काही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, हे जे श्रीमद भगवद्गीतेचे आपण काही श्लोक घेतलेले, आता कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे नेमकं एवढं सगळं सांगितलं कोणी, आणि आज तर आम्ही तर भगवान श्रीकृष्णालाच मानतोय, हो. आणि मग हे सगळं हा पुढचा विषय काय नेमकी, आणि- परमेश्वर कोण आणि कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहे, हा पण प्रश्न पडला असेल. तर हे सगळं ज्ञान तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, हे भगवान श्रीकृष्णानेच सांगितलं, आणि भगवान श्रीकृष्णानेच त्या पूर्ण परमेश्वराबद्दल पण माहिती दिलेली आहे. जसं की गीता अध्याय 15 श्लोक 16-17 मध्ये पण सांगितलेलं, क्षर अक्षर आणि उत्तम. आणि इथं त्यांनी स्वतः सांगितलेलं गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये, हा. का उस पश्चात उस परमपद रूप परमेश्वर को भली भांति खोजना चाहिए, जिसमें गए हुए पुरुष फिर संसार में लौट कर नहीं आते, आदि पुरुष नारायण के शरण में हो. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले की तुम्ही ते स्थान शोधा, तो पूर्ण परमेश्वर शोधा, तिथे गेल्यानंतर आपण ह्या पृथ्वीवरती परत येणार नाही, आणि आपल्याला तो पूर्ण, आणि मी सुद्धा त्याच पूर्ण परमेश्वराला शरण गेलेलो आहे. मग आता आपण इथं मागे बघू शकतो की इथं आपण हे जे काही वर्षभराचे जे काही कर्मकांड आहे, हा. त्यांनी पण आपण 84 ला जातोय. ब्रह्म विष्णू महेश पर्यंत, म्हणजे जी काही आपली त्रिगुण माय त्यांच्यापर्यंत सीमित राहिले तरी तुम्ही स्वर्गलोक वैकुंठाला जाऊन तो तरी पण तुम्ही 84 ला येताय. पण यदा कदाचित जर तुम्ही शास्त्रांचा अध्याय केला, सृष्टीची रचना माहीत झाली की पूर्ण परमेश्वर कोण आहे, तुम्हाला तत्वदर्शी संत समजला, त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण विधी जाणून घेतली, त्याच्यानंतर मग हे सगळं कोणी सांगितलंय, भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय, ना की मी सांगतोय हे. अच्छा. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर मग जायचं कुठं, तर ते स्थान दिलेलं आहे गीतामध्येच, गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये अच्छा, दिलंय. दिलंय. अच्छा. त्याचं पण प्रमाण दिलेलं आहे. का जर तुम्ही इथं पाठीमागे बघितलं, इथून 84, आणि मग इथं जे स्थान सांगितलंय भगवान श्रीकृष्णांनी, का तुम्ही तो परमेश्वर शोधा, तिथे गेल्यानंतर येणार नाही. मग गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये सांगितलं अर्जुनाला की हे भारत, तू सब प्रकार की उस परमेश्वर की शरण में जा, उस परम पत्नी कृपा से तू ही परम शांति को सनातन परम धाम को प्राप्त होगा. अरे बापरे, स्वतः श्रीकृष्ण सांगतात की शरणाला जा. शरणाला जा, म्हणजे तिथे गेल्यानंतर आपण ते सनातन परमधाम प्राप्त करणार आहे. सनातन, ज्यांनी आपण जे म्हणजे की जसं की पूर्ण परमेश्वर प्राप्ती असेल, मुक्ती असेल, जे काही असेल, सुख समृद्धीचे जे काही स्थान असेल ते इथे, की जे करून की गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हणजे दिलेलं आहे. मोक्ष. मोक्ष, अच्छा. मुक्ती आणि मोक्ष, मुक्ती. हो, ते तुम्हाला इथं गेल्यानंतरच मिळेल. पण त्याच्यासाठी इथून मागे जी काही संपूर्ण जी काही विधी सांगितलेली, त्या विधीने जर आपण गेलो तरच आपण पूर्ण परमेश्वर प्राप्ती करू शकतो आणि मोक्ष प्राप्ती करू शकतो, ना की आपण वैकुंठापर्यंत जाऊ शकतो, स्वर्ग प्राप्ती करू शकतो, आणि परत 84 लाख योनीला आपण जाऊ शकतो. अरे बापरे. हो, मग जसं की आता आपली जी काही 10 मिनिटाची जी काही चर्चा झालेली आहे, तर
एक वाणी आहे परमेश्वराची, ती आपण समजून घेऊ हा. की अटपट ज्ञान कबीर का, झटपट समज आहे, झटपट समज आहे तो खटपटी मिळ जाय. म्हणजे काय, हा. की जे ज्ञान आपण आता 10 मिनिटात की 15 मिनिटात आपण समजून घेतलंय, यदा कदाचित आता तुम्हाला हे थोडंसं वेडं-वाकडं वाटत असेल. हो, ही बहुतेक कबीरांची वाणी आहे का? येस, येस. कबीर शब्द आले हो, त्याच्यामध्ये. येस, येस, येस. इथं कबीर शब्द आला, ही कबीरांची वाणी आहे, हम्म. की इथं म्हटलंय की अटपट ज्ञान कबीर का. कबीर का? कबीर का म्हणजे परत आता इथं तुम्हाला थोडा क्ल्यू मिळतोय. मला प्रश्नच पडलाय की हो. अटपटा ज्ञान कबीर का, मग हा ज्ञान तर कृष्णच आहे, मग कबीर नाही, कुठलं पण मग ज्ञान आहे? आता तुम्ही आता इथंच तुम्ही गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये तर्क वितर्क लावा, हो की भगवान श्रीकृष्णाने सांगितले तो पूर्ण परमेश्वर शोधा. हो आणि इथं काय दिलेलं आहे, की अटपट ज्ञान कबीर का, हो. झटपट समज में आहे, झटपट समज आहे तो खटपटी मिळ जाय. मग आता थोडासा तुम्हाला क्ल्यू मिळालाय, तुम्ही तो पूर्ण परमेश्वर शोधा आणि तिथून गेल्यानंतर आपण परत येणार नाही. आणि जेणेकरून आपण आता ह्या बॅक पेज वरती बघितलंय, की आपण इथून सुरुवात केली होती, हो, जेणेकरून आपण मृत्यू लोकमध्ये, जसं की आपण आपलं गाव समजूया. बरोबर आता तुम्ही इथं बघू शकता की गीता अध्याय 11 श्लोक 32 मध्ये आपण मृत्यू लोकामध्ये, आणि आपण जर काहीच भक्ती जर नाही केलेली, समजा आपण परमेश्वराचं नामच घेतलं आणि काहीच भक्ती केली नाही, तरी आपल्याला 84 आहे. त्याचं प्रमाण गीता अध्याय 18. हम्म. आणि आपण जर त्रिगुण मायापुरतं सीमित राहिलो, हम्म. जसं की ब्रह्म विष्णू महेश असेल, विष्णू असेल, राम असेल, इतर जे पण काही देवी देवता ह्या लोकापुरते मर्यादित जे आहे त्यांची भक्ती केली तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते, ज्याचं प्रमाण गीता अध्याय 9 श्लोक 21 आहे. पण आपलं जीवन कशासाठी जगतोय, की आपल्याला परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे, आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे आणि मुक्ती मिळाली पाहिजे. आणि ती जर नाही मिळाली तर मग आपला जन्म 84 जातो. मग याच्यासाठी आपल्याला पूर्ण गुरु शोधून आपल्याला ह्या सतलोकला जायचंय, ज्याचं प्रमाण गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये दिले. अच्छा. मग आता तुम्ही विचार करा, तुम्हाला भक्ती करायची नाहीये किंवा मग अपूर्ण करायची आहे, की पूर्ण करायची आहे आणि मुक्ती करून घ्यायची आहे, की 84 लाख योनीला जायचं. अरे बापरे सर, असं नाही होऊ शकत की आपण एखाद्या देवाची भक्ती करतोय, जसं मी श्रीकृष्णाला खूप मानते, तर मी कृष्णाची भक्ती केली आणि कृष्ण देवाच्या घरी गेले, म्हणजे तिथे राहिले आणि परत ह्युमन बॉडी घेतली, मग परत कृष्णाचं असं म्हणजे 84 मला कन्फर्म भोगावीच नाही, लागेल. 84 कन्फर्म भोगावीच लागेल. किती देवाची पूजा केली तरी. कितीही देवाची पूजा केलीही तरीही, कितीही कर्म केले तरी 84 ही भोगावंच लागेल. पण सर एक अजून प्रश्न येतो, आजकालची युथ नेहमी विचारते की मेल्यानंतर कोणी बघितलंय, मोठे मोठे लोक म्हणतात जाऊ दे ना, आताच एन्जॉय करून घेऊ, दारू ठीक आहे. हे करू ते करू, हा पण एक कोणी मेल्यानंतर खूप बघितलंय. महत्वाचा प्रश्न आहे. पण मग कोणी बघितलंय, मग तुम्ही जी आज काही देवाची जी काही पूजा करताय, मग ही कोणत्या बेसवर करताय? हा पण एक प्रश्न आहे. तर तिथं परंपरा चालत आली आहे, आई वडील करायचे, आजोबा करायचे, आज पण वारीला जातात, मूर्त्या आहेत, त्यांची स्टोरीज आपण ऐकलेल्या आहेत की ह्या देवानी इथे ते अवतार आता घेतले. तुम्ही असं असं आहे, बोलता अष्टविनायक बोलता एक शब्द झाले. वापरला हा. की परंपरा. हो मग परंपरा तर मग आपण पूर्वी पायी चालत होतो, हा. आज बाईकवर आहे. पूर्वी तर आपण एक अति छोट्या घरात राहत होतो, आज बंगल्यात राहतोय. अशा हजारो परंपरा आपण त्यागल्या आहे ना. बरोबर सर. मग त्याच्यासाठी आणि पुरातन काळामध्ये विषय काय होता, की जे काही ऋषी होते, हम्म. म्हणजे आपण जर काही ऋषींकडे त्यावेळेस पुरातन काळाचा विषय काय होता, की आपल्याला काही जर अडचण आली, आपल्याला काही प्रॉब्लेम आला, तर आपण कोणाकडे जातो, XYZ म्हणजे जे ऋषी काही आहे त्यांच्याकडे जायचो हो आणि आपण त्यांच्याकडे जाऊन सोल्युशन शोधायचो. बरोबर सर. आणि आपल्याला शब्दांची ओळख नसल्यामुळे, अक्षरांची ओळख नसल्यामुळे, जसं की माझे आई वडील असतील, ज्यांना आता तर ठीक आहे, आपण आता परमात्माने आपल्याला एज्युकेशन दिलं, आपण त्यातून जाणून घेतोय की सत्य काय किंवा सत्याचा शोध काय हे आपण शोधतोय. म्हणूनच आता हे आपल्याला यातलं काही गूढ रहस्य समजलंय की नक्की सत्य काय. तर पुरातन काळात काय झालं, की शब्दांची ओळख नसल्यामुळे या ऋषीमुनींनी काय केलं, या संसारामध्ये अनेक प्रकारचे कष्टदायक प्रकार निर्माण करून ठेवले. तुम्ही व्रत करा, तुम्ही कावड घेऊन या, पण आपण पहिले शब्दांची ओळख आणि परंपरा जाणून घेऊया. हा. की परंपरा जाणून म्हणजे विषय काय, की तुम्ही म्हणता की मूर्तीपूजा वगैरे वगैरे सगळं. आपण इथं वाणी वाचली की वेद पडे पर भेद न जाणे बाचे पुराण 18, पत्थर की पूजा करे भोले सृजनारा. म्हणजे आपण मूर्तीपूजामध्ये इतके विलीन झालेलो आहे की त्या पूर्ण परमेश्वरालाच विसरून गेलो. मग आणि आपल्याला पुरातन काळामध्ये शब्दांची ओळख नसल्यामुळे ह्या ऋषी मुनींनी आपल्याला परमेश्वरापासून वंचित ठेवलं आणि नको त्या कर्मकांडामध्ये त्यांनी आपल्याला अडकवून ठेवलं आणि आपल्याला परमेश्वरापासून वंचित ठेवलं. कारण का, की परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काही कर्मकांड करायची गरजच पडत नाहीये. परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला फक्त साधनाच पुरेशी, की आपण त्या साधनेच्या बेसवरती आपण पूर्ण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो आणि आपल्याला मुक्ती पण मिळू शकते. आता मला इथे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एवढं सगळं लिहिलेलं आहे, जवळपास 18 अध्याय, एखादा अध्याय अजून ऍड केला असता आणि सांगून दिलं असतं की तो उत्तम पुरुष कोण आहे,
मुळातच आपण जसं पूर्वीपासून बघत आलेलो आहे, की भगवान श्रीकृष्णांनी ही गीता सांगितलेली आहे अर्जुनाला. बरोबर. पण ज्यावेळेस आपला अभ्यास होतो किंवा आपल्याला पूर्ण गुरु मिळतो, ज्यावेळेस तत्वदर्शी संत मिळतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्या माध्यमातून हे कळतं, की आपण आता ते गुरु वगैरे मिळतील ते तर ठीकच आहे. पण आपल्याकडे जे आत्ताच्या मिनिटाला जे काही एव्हिडन्स आहे, ते आपण बघूया. चालेल. की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. पण जर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता जर सांगितली असती, तर ऑलरेडी ते आधी दोघं मित्र होतेच, हो. अर्जुन आणि कृष्ण, हो. आणि ते नातेवाईक पण होते. हम्म. मग जर त्यांची एकमेकांना जर ओळख होती, तर मग तिथं अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला असा प्रश्न का विचारला गीता अध्याय 11 श्लोक 31 मध्ये, का मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहेत? हे श्रेष्ठ देवता, हे श्रेष्ठ आपणाला आपणाला नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा आदि पुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो, कारण आपली ही करणी मला कळत नाही. म्हणजे हे जे तुम्ही काही पोस्टर बघताय याच्या माध्यमातून, जर तो अर्जुन असता, ते भगवान श्रीकृष्ण असते, तर अर्जुनाने हा प्रश्न केलाच नसता. तर ही भगवान श्रीकृष्णांमध्ये प्रेत प्रवेश करून, इथे दिसतं पण आहे तुम्हाला, की भगवान श्रीकृष्णांच्या प्रेत प्रवेश करून ही काळाने ही गीता त्यांच्याकडून त्यांच्या मुखातून बोलून घेतलेली आहे. काळ. जसं हो, काळाने, जो आपण काळ निरंजन म्हणतो. आणि त्याचं प्रमाण जर अजूनच गीतेतून जर बघायचं असेल, तर त्याचं प्रमाण तुम्हाला गीता अध्याय 14 श्लोक 4 मध्ये पण दिलेलं आहे, का तो बीजोक स्थापन करणेवाला. म्हणजे तुम्हाला तिथं पण त्याचं एक प्रमाण मिळणार आहे. त्याच्यानंतर गीता अध्याय 11 तुम्हाला 31 मध्ये अर्जुन आणि कृष्णाला विचारलंय, तर तुमचं ते विराट रूप दाखवा. पण ऑलरेडी ते कृष्ण नव्हताच. मग त्याच्यामुळे मग त्यांनी अर्जुनाने प्रश्न केल्यानंतर मग 32 मध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे, की मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाळ आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तू युद्ध केले नाहीस तरी मी सर्वांचा नाश करणार आहे. म्हणजे हे त्याचं खाद्य आहे. आपण जे मनुष्य लोक जे जीव जो म्हणतो ना, हेच खाद्य आहे. म्हणून आपल्याला यांनी परमेश्वरापासून वंचित ठेवलं आणि त्रिगुण मायापर्यंत सीमित ठेवलं. म्हणून पुढचं काही त्यांनी पूर्ण परमेश्वरी सविस्तर माहिती दिलेली नाही, आपल्याला कोड्यामध्ये सांगितलेली आहे. आणि या कोड्यातून जाणण्यासाठी त्यांनी हे पण सांगितलेलं आहे, की या सगळ्या गोष्टीतून जसं आपण बघू शकतो, की गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये त्यांनी थोडं टच केलेलं आहे आपल्याला. कोणी ह्याच काळाने सांगितलेलं आहे, का जो जरा मरण से सुटने के लिए जो पूर्ण ब्रह्म को तत्व से जानता है, तत्व से जानता है. तत्व से म्हणजे काय, की या संपूर्ण शास्त्राचं अध्ययन करून पूर्णतः जाणून घेईल, तो त्या पूर्ण परमेश्वराला प्राप्ती होईल. आणि मग आपण जर जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी जर प्रयत्न केले, तर आपण ह्या त्रिगुण मायातून आपण त्यागून आपण इथून मुक्ती मार्गाला निघून जाऊ. त्याच्यासाठी आता तुम्हाला विधी सांगितलीच आहे, की आपल्याला तत्वदर्शी संत पाहिजे, संपूर्ण सृष्टीची ओळख पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर, आपल्याला विधी मिळाल्यानंतर आपण तिथे जाणार आहे. आणि हे स्वतः भगवान श्रीकृष्णच ही संपूर्ण माहिती सांगताय. सर, भगवद्गीतेचं ज्ञान असणं, हम्म. त्याला समजणं, हम्म. इथपर्यंत मला कळालेलं आहे. हम्म. तुम्हाला हे गाईड करणारा गुरु तुम्हाला भेटलाय का तत्वदर्शी? हो, भेटलाय ना. सर, कधी भेटलाय? आणि अं, तुम्ही अध्ययन कधीपासून करताय? मला हे गुरु ज्यावेळेस मी टीव्ही वरती ज्यावेळेस काही बघत होतो, त्यावेळेस मी असंच चॅनल चेंज करता 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 एक साधना चॅनल लागला. त्या साधना चॅनल वरती जे कधीची काही गोष्ट असेल? ही जवळपास 16/9/2024 ची गोष्ट आहे. म्हणजे अगदी आता जवळपास 1-1.5 वर्ष जे काही आहे, तेवढं तिथपर्यंत तेव्हाची गोष्ट आहे. आणि मग ती जाणून घेता घेता मी पहिले स्वाध्याय करायचो, ज्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान हे श्रीमद भगवद्गीतेच असायचं. अच्छा. पण तिथं ते गुरुजी त्या चॅनलला दाखवत असताना मी ते बघत होतो. आणि मग मी भगवान श्रीकृष्णांची खूप भावाने भक्ती करायचो, भगवान श्रीकृष्णांची. मग त्यांनी नेमकी तिथं त्या सत्संग चालू असताना मी तो श्लोक बघितला, अच्छा. गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये, का त्यांनी सांगितलंय, की भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगताय, की तुम्ही त्या पूर्ण परमेश्वराला शोधा, तिथे गेल्यानंतर आपण परत येणार नाही. आणि मी सुद्धा त्या पूर्ण परमेश्वराला शरण गेलेले. मी तर चकितच झालो, हा काय प्रकार आहे. मी तर यांची भक्ती करतोय आणि हे स्वतःच म्हणताय का त्या पूर्ण परमेश्वराला शोधा. आणि तसंच एक शिर्डी म्हणून जे काही गाव आहे, ते आमच्या जवळच आहे. तर तिथले पण जे काही आज आपण प्रतिष्ठित जे काही साईबाबा म्हणतो, ते पण म्हणतात की सबका मालिक एक आहे. हो. आणि इथं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही तिथं शोधा. म्हणे की काय आहे? मग ते जरा चक्रात पडलो. आणि मग ते शोधता शोधता मग सतत ते गुरुजींचे सत्संग काही एक 8-10-15 दिवस बघितले. त्यातून बऱ्यापैकी ज्ञान झालं. आणि मग मी त्याचा शोध घेतला. मग त्याचा शोध मला एक
आपल्या महाराष्ट्रामध्ये एक धवलपुरी म्हणून एक छोटस गाव आहे, एक पारनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा आहे. अच्छा. तर तिथं गेल्यानंतर मला जे पण अजून काही प्रश्न होते, म्हणजे बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरे हे मला घरीच माहीत झाले टीव्ही वरती, जे सत्संगच्या माध्यमातून. पण जे पण अजून काही प्रॅक्टिकली जे मला जाणून घ्यायचे होते, ते मी तिथं गेल्यानंतर माझ्या संपूर्ण प्रश्नांचं अतिशय एव्हिडन्सचं निवारण झालं. आणि तुम्हाला माझा तुमच्या प्रश्नाची उत्तर एव्हिडन्स सोबत भेटली. एव्हिडन्स सोबत, म्हणजे आता आपण जर एक गाव पातळीला जर बघितलं, तर प्रत्येकाला हा परमेश्वर पाहिजे. आणि परमेश्वर पाहिजे तर हा आता आपल्याला गीतेच्या माध्यमातून समजलं का शास्त्रांचा आधार आपल्याला घ्यावा लागणार आहे. बरोबर. आणि आपण जर एक व्हेरिफिकेशन केलं तर कोणाच्याच घरात ग्रंथ नाहीये हो आणि सर. सगळ्यांचा प्रवास परमेश्वर प्राप्तीसाठी चालू आहे. आजकाल घरामध्ये ग्रंथ नाही भेटणार, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल भेटणार. हो, पण ठीक आहे ना, मग परमेश्वराने अजून तेवढं पण सोपं करून दिलेलं आहे. मोबाईल चांगला आहे तितकाच आहे आणि वाईट पण तितकाच आहे. बरोबर. मग आपल्याला त्यातून काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. सर, मोबाईलमध्ये जनरली लोक वाईटच बघण्याचा प्रयत्न करतात. डान्स, हे ते, हे सुद्धा या 3 गुणामुळे होतंय का? येस. रजोगुण, तमोगुण आणि सतोगुण. हो, म्हणूनच ना, मग ह्या 3 गुणामध्ये आपण अडकलेलो आहे. आपण ह्या संपूर्ण, ठीक आहे ना, तुम्ही जो काही जॉब करीत असाल, जे काही तुमचं जे काही काम असेल, जो काही बिझनेस असेल, तो संपूर्ण पूर्ण करून पण तुम्ही हे गूढ जे काही रहस्य आहे आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे दडलेले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही पण नक्कीच, आणि 24 तास जसं हॉस्पिटलची सुविधा असते, तसं तुमच्यासाठी ही 24 तास पूर्ण सुविधा आहे. 24/7. हो, 24/7 तुम्ही कधीही तिथे येऊ शकता. त्याचा ऍड्रेस आहे, तुम्हाला सांगितलं की धवलपुरी म्हणून छोटंसं गाव आहे, पारनेर तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. सतलोक आश्रम, हो धवलपुरी. हो, सतलोक आश्रम धवलपुरी. तिथे सगळे प्रूफ बघायला भेटतील. संपूर्ण तुमच्या मनामध्ये जे पण काही प्रश्न असतील, त्या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर तिथं प्रमाणसहित सटीक तुम्हाला दिल्या जाते. आणि सर, मोक्ष 100% कन्फर्म आहे. जर शास्त्र आता लिहून का ठेवलेलं आहे? जर पुरातन काळापासून जे वेद आलेले आहे, हा. जेव्हा पण आता खूप काही त्याला लाख वर्ष झालेले असतील, तेव्हा ते लिहून ठेवलेलं आहे. मग ते सत्य होतं म्हणून इथपर्यंत आलेलं आहे आणि ते आपल्याला आता त्याच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय की परमेश्वर कोण आहे, मुक्ती काय आहे, 84 योनी काय आहे, हे सगळं ही भक्ती आणि ही साधना केल्यानंतर पूर्ण सुख आणि लाभ संपूर्ण, म्हणजे आपण ह्या पृथ्वीवरती ह्या 21 ब्रह्मांडांमध्ये जे काही आज आपण सुख शोधण्याचे जे प्रयत्न करतोय, की तुम्ही जे काही विधी करताय, तुम्ही विधी कशासाठी करताय की आपल्या आयुष्यात सुख पाहिजे. हो. पण ती फक्त झाली त्रिगुण मायाची आणि पूर्ण पण नाहीये. मग गीताने तर सांगितलंय तुम्ही शास्त्रांचा आधार घ्या. सर, आता मी इथे एक पॉइंट देते. कॅन्सर, ज्याच्यावर काही ट्रीटमेंट नाहीये. हा. आता तुम्ही हे विधी सांगितल्यानंतर जर कॅन्सर मधून पण वाचू शकतो माणूस. 100% का वाचू शकत नाही? 100% का वाचू शकत नाही? का? की आपल्या शरीरामध्ये जे काही विकार आहे, हा. ते विकार कधी क्लिअर होणार की ज्या वेळेस आपल्याला, जसं तुम्हाला एक थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की जे काही आपल्या शरीरामध्ये जे चक्र आहे, जे काही आपल्या शरीरामध्ये जे काही देव बसलेले, देवी देवता बसलेले, जोपर्यंत त्यांचा आत्मा तृप्त होत नाही, तोपर्यंत आपल्या शरीराची काळजी कोण घेणार? आणि ते साधनेच्या माध्यमातून ते क्लिअर होत आहे. आणि त्यांचा आत्मा जर तृप्त झाला तर तुम्हाला रोग लागेल कुठून? प्रेक्षक हो, असे गुढ रहस्य भगवद्गीतेमधून आपण बघतोय. आणि सर, जाण्यापूर्वी तुम्ही आमच्या दर्शकांना, आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? की मीही तुमच्यासारखाच अडकलेलो होतो 3 गुण मायेमध्ये. तर असंच मी पण टीव्ही बघता बघता साधना चॅनल वरती एक गुरुजींचा सत्संग बघितला. त्याच्या माध्यमातून मला पहिल्यांदा मी आधी पहिले गीताचं पाठन करायचो, पण अर्थ कळत नव्हता. पण ज्यावेळेस एकच श्लोकामधून तिथं थोडंसं तर्क-वितर्क थोडंसं कळायला म्हणजे समजलं, मग तेव्हापासून त्या सत्याचा मी शोध घेत घेत आज इथपर्यंत मी आलेलो आहे. आणि तुम्ही पण त्या सत्याचा पूर्ण शोध घ्या. आणि तुम्हाला जर शोध घ्यायचा असेल तर तुम्ही धवलपुरी एक गाव आहे, तिथं एक पारनेर तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, तुम्ही तिथं 24 तास सेवा आहे. तुमचे जे पण तुमच्या काही मनामध्ये प्रश्न असतील, त्या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तिथं प्रमाणसहित दिल्या जातील. जसं की आपण सुरुवातीला बघितलं का माणूस जन्म दुर्लभ आहे, मिलन बारंबार, जैसे तरुवर से पत्ता तूट गेले, बहुना लागता डार. म्हणजे काय आहे की एकदा आता हा मनुष्य जन्म जर आपल्या हातातून जर सुटला, तर तो जो काही परत मिळणार नाहीये. तुम्ही त्रिगुण मायाची कितीही जरी भक्ती केली तरी तुम्हाला ती 84 भोगावाच लागेल. मग ती 84 भोगण्यापेक्षा आपण आज जे अर्धवट जे काही करतोय पूजा विधी जे पण आहे, तर ती पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही तो पूर्ण गुरु शोधा. जसं की श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये सांगितलेलं आहे का आपण तो तत्वदर्शी संत शोधला पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या पूर्ण परमेश्वराला शोध घेतला पाहिजे आणि आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि आपण आपली मुक्ती करून घेतली पाहिजे. धन्यवाद सर. दर्शक हो,
इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये असंच नवीन टॉपिक्स घेऊन महासतलोक चॅनलमध्ये जिथे घेतला जातो सत्याचा शोध. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद तुमचं.